एका कंपनीमध्ये 5 वर्ष की 5 कंपनीमध्ये 5 वर्ष, कुठलं चांगलं आहे या फील्डमध्ये? या फील्डमध्ये कसं आहे सर, एका कंपनीमध्ये 5 वर्षाला जर मी चांगलं म्हटलं तर कदाचित काही लोकांना असं वाटेल, अरे याच्यामध्ये एवढी ग्रोथ होती की नाही. माझं स्वतःचं ॲक्सेंचरमध्येच 10 वर्षाचं आय टी करिअर झालेलं आहे आणि इतकी छान ग्रोथ मला तिथे मिळालेली होती. सो हा फॅक्टर पूर्णपणे डिपेंड करतो की त्या कंपनीमध्ये कुठल्या प्रोजेक्टवरती तुम्ही काम करताय, कुठल्या डोमेनवरती काम करताय, त्या डोमेनमध्ये त्या प्रोजेक्टमध्ये तुमचा ग्रोथ फॅक्टर किती. आपण हे सगळं कशासाठी करतोय, ग्रोथसाठी करतो. सो याचं प्रामाणिक आन्सर हे की यस, आपण ग्रोथ फॅक्टरकडे पाहिलं पाहिजे. पण याची जी दुसरी बाजू आहे की अगदीच 5 वर्षात 5 कंपनी तुम्ही चेंज केल्या आणि बाकीच्यांचं जाऊ द्या, मी जर स्वतः तिथे इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असेल ना, तो रिझ्युमेच मी रिजेक्ट करेल. कारण एवढी सततच आपण म्हणतो ना, मंकी जम्पिंग याला म्हणतात आय टी इंडस्ट्रीमध्ये, हे आजकाल कुठल्या कंपनीला नको आहे सर. दे डोंट नीड मंकी जम्पिंग. यासाठी कंपनीज काय करतात, इंटरनली पण खूप छान ग्रोथ देतात. जेणेकरून मी पाहिलेलं आहे की 10-10, 15-15, 20-20 वर्ष अगदी बेसिक लेवलपासून सुरुवात करून रिजनल हेडपर्यंत लोक आजकाल गेलेले आहेत, जी ग्रोथ त्यांना बाहेरच्या कंपनीमध्ये किती स्विच केलं असलं तरी नसते मिळाली.